अंताडे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. दोन्ही अंपायर आमचे सनी भोईर सर, त्यानंतर विष्णू शिंदे सर जे डान्सिंग अंपायर आहेत. कदाचित आता या सामन्यावर थोडंसं मनोरंजन पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. 2 षटकांची मॅच आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल आपल्याला. तर शेवटच्या टप्प्यात स्पर्धा आली आहे. मेगा फिनाले, मेगा फायनल, सुपर संडे आपण पाहत आहे. आणि शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची आणि स्पर्धा नंदुरबारच्या स्वप्नातली साकारण्यात झालेली स्पर्धा. जय हनुमान क्रिकेट संघ नालिंबी आयोजित ही स्पर्धा नालिंबीकर चषक 2026 चा पर्व. आणि या पर्वातील आजचा शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना म्हणजे मेगा फायनलचा सामना, मेगा फिनाले. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे टीम. एका बाजूला अंताडे संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम गावदेवी वरप संघ. तर इथनं दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. चांगल्या प्रकारचा खेळ आपण दाखवा. आणि इथनं पंचांचा ग्रीन सिग्नल आणि गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकावरती गोलंदाज मंदारला पाहतो आपण पहिल्या षटकामध्ये. आणि इथनं पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल आणि लेट्स प्ले. मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल, मेगा फिनाले आणि पहिला बॉल. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलाय चेंडू ऑन साइडला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. 1 धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 ने श्री गणेशा केलाय. मैदानाच्या आतमध्ये टीम अंताडे संघाने 2 धावा फलती लागल्या गेल्यात. दोन षटकांची मॅच आहे आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा. मंदार चांगल्या प्रकारची गोलंदाजी करेल, कारण पहिल्या आजच्या दिवसामध्ये मंदारने प्रभावित केला आहे, कारण चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. दरम्यानचा हा बॉल सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा हा बॉल इथनं आलाय डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉलवरती दडपण प्रेशर पाहायला मिळतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, कारण मेगा फिनाले पाहतो, मेगा फायनलचा सामना पाहतो. शेवटचा सामना ज्याचा केला होता 88, तो क्षण व्हावा गोड आणि त्याची आतुरता सर्वांनाच लागली आहे. कोणता संघ समसमती ट्रॉफी चॅम्पियन पटकावा. इथला बॅट्स लिडिंग एज आणि टिपलाय झेल आणि संपला इथनं आदेशचा खेळ. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला टीम अंताडे संघाला विकेटचं
जास्त उशीर करू नका प्लीज. रोणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बघा कॅश प्राईजचे ATM खुलं केलं. आता मान्यवरांनी उपस्थित मान्यवर आपण पाहत आहे त्यांच्या माध्यमातून बक्षीस लावलं गेलं. दरम्यानचा हा चेंडू प्रचंड वेग आहे, भन्नाट वेग या चेंडूमध्ये. लेंथवरती चेंडू हाताळतोय, प्रत्येकी चेंडूवरती लेंथ पाहतो आणि रेंजच्या मदतीने हा आलाय डॉट बॉल आणि निर्णायक षटक राहिलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धफडकावती 5 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट टीम अंताडे संघ. कृष्णाने आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. फारसं रनअप नाही आहे कृष्णाचे, परंतु लेंथवरती गोलंदाजी करतो. व्हेरिएशन प्रत्येकी बॉलवरती पाहतो. लेग कटर, ऑफ कटर, तासनंतर हलकासा बाउन्स, अतिरिक्त बाउन्स, लोअर फुलटॉस, दिशाहीन गोलंदाजी, गुगली ज्याला म्हटलं जातं तो चेंडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पहिला बॉल दाखल करेल प्रॉफिंग क्रीजवरती. दरम्यानचा पहिला बॉल दिलशान स्टाईलने पल्ले स्कूपने खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज बॅटशी सॉफ्टने चेंडू कॅरी करायचा होता. इथनं कॅच ड्रॉप झाले. एक झाली कंप्लीट आणि दुसरीचा कॉल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 टीम अंताडे संघाला. आयोजक वन मॅन आर्मी अर्थातच आमचे नंदकिशोर दादा घरत साहेबांचं हे सॉन्ग आपण पाहत आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा आहे. दरम्यानचा कृष्णाचा हा बॉल सॉफ्टने ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बॅटची लिडिंग एज आणि आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 टीम अंताडे संघाला. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 18 आपण पाहतोय विराट कोहली, त्याची जर्सी क्रमांक 18 आणि इथनं संकट मोचन बनावं लागेल कारण संघ सध्या तरी अडचणीत आहे. 2 षटकांची मॅच आहे. धावसंख्येचा विचार केला 6 ऑन बोर्ड, 6 धावा, लॉस ऑफ 4 विकेट टीम अंताडे संघाला पाहतो आपण. सध्याने फाईट करतोय टीम गावदू युवरप संघासमोर. दरम्यानचा पुढचा बॉल कृष्णा वन्स अगेन तयार झाला. राईट मोर द विकेटने गोलंदाजी करतोय. दरम्यानचा हा चेंडू सॉफ्टने ड्राईव्ह केला, व्ही मध्ये फटका लॉक केलाय. कव्हरचा षटक चेंडूवरती वेगाने एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट झाली. तिसरीचा कॉल सुद्धा आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट गेली आहे. 3च्या मदतीने धावफलक पुढे सरेल. 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचला टीम अंताडे संघ आणि अक्रॉस थ्रोफेकी पाहिले आपण, परंतु कृष्णा बीट झाले, परंतु थोडंसं फंबल पाहिलं आपण त्यांना आणि त्यानंतर ज्या इकडल्या 3 धावा आणि 3च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट टीम अंताडे संघाला पाहतो आपण. दरम्यानचा पुढचा बॉल कृष्णा वन्स अगेन तयार झाला गोलंदाजी. हा प्रकार आणि पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय चालाकीने गोलंदाजी करतायत कृष्णा. फलंदाजाची लेंथ ओळखतायत, कोणत्या प्रकारे फलंदाज फटका एक्झिक्यूट करतील मैदानाच्या आतमध्ये. स्टप आउट खेळण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर या चेंडूवरती अतिरिक्त बाउन्स पाहिला आपण. चेंडू पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये कुठल्या स्पॉटवरनं इष्टिकाच्या हातामध्ये विसावता आणि दरम्यानचा हा बॉल इथनं आला डॉट. दुसऱ्या षटकात प्रगती पथावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा धावफलकात लागल्या आहेत
4 महत्वाचे विकेट गमावल्या टीम अंताडे संघानं. दरम्यानचा हा बॉल कृष्णाचा यावेळेसचा ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. इथनं पंचांकडे दात मागली गेली आहे परंतु पंच दिशा पाहत असताना कुठेतरी ऑप्टिकच्या बाहेर असलेला चेंडू. सिंगल एकवटली गेली आहे आणि धावांचा विचार केला तर डबल डिजिट मध्ये धावा फलकात लागल्या. 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. टीम अंताडे संघाला पाहतो आपण जो फाईट करतोय टीम गावदेवी वरप संघासमोर. कृष्णा आता इथनं इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. अद्याप कृष्णाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय या षटकामध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल कृष्णा वन्स अगेन तयार. हा ट्रॅकर बॅटची लिडिंग आहे. चेस्टच्या मागे प्रोटेक्शन आहे तिथे. कोणत्याही प्रकारचा विकेट मिळणार नाही आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का टीम गावदेवी अंताडे संघाला. आणि इथनं 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली ती 11 अंकावरती आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 12 मध्ये 12. हा बॉल सॉफ्टने ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला शतक तैनात आहेत आणि एकच धाव मिळेल. इथनं कॉलिंग प्रॉपर मैदानाच्या आतमध्ये घडतंय कारण कॉलिंग आपण प्रॉपर केलं मैदानाच्या आतमध्ये कदाचित धावची संधी निर्माण होत नाहीये. कॉलिंग असणं गरजेचं असतं. आता 10 मध्ये 9 बनवायच्या विजयासाठी. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. धावफलक खुलं केलंय मैदानाच्या आतमध्ये. मेगा बॅटल मेगा फायनल पाहतो आपण. रंगत निर्माण होईल का, संघर्ष निर्माण होईल का, कारण जिंकणारा संघ इथनं इतिहास रचेल. नालिंबीच्या मैदानावरती सॉफ्टाने ड्राईव्ह करायचा प्रयत्न करून चेंडू पडल्यानंतर उजव्या हस्तीच्या बाहेर संपार सिग्नल दॅट इज व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धाव जोडली जाईल. स्कोर कार्ड वरती 4 धावा धावफलकावरती लागतात. 8ची गरज आहे अद्याप 10 मध्ये 8 बनवायच्या विजयासाठी. टीम गावदेवी वरप संघ 10 चेस होतील का, 10 डिफेंड होतील का, कारण हे क्रिकेट आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. कारण क्रिकेटचा खेळ म्हटला तर कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. पण तरी चांगल्या स्थितीत आहे टीम गावदेवी वरप संघ. दरम्यानचा हा बॉल
ऑप्शन म्हणून ड्राईव्ह केला सॉफ्ट हँडने. डी पॉइंट मध्ये शतशक तैनात आहेत. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. टीम गावदेवी वरब संघ अनिल आणि मनीष अशी सलामीची जोडी पाहतो आपण. आता 9 मध्ये 7 बनवायच्यात विजयासाठी. पुनर्ष इथं जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं उपस्थित फास्ट स्पीडवरती मानेवर त्यांचं सहर्ष स्वागत. शाहरुख भाई साहेबांचा इथे शुभागमन झाला. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सॉफ्ट हँड ड्राईव्ह ऑन साइडला मिड विकेटने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वेगात आले चेंडूवरती एक झाले कंप्लीट. थोडंसं फंबल आणि 2 धावा इकडल्या जातील. 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल आता 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोट. लॉस ऑफ 0 विकेट आणि सध्या पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय छगनला पाहताय जो पहिलं षटक हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ आपण तुझा दाखवलाय या स्पर्धेमध्ये आणि मेगा फायनलचा तिकीट आपण गाठलाय. आणि इथनं पूर्वार्धामध्ये सुरुवात थोडीशी खराब झाली आहे परंतु हरकत नाहीये काय. सॉफ्ट हँड ड्राईव्ह ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. दी पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु दुसरे फंबल. चेंडू निघून थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा बाहेर येतो हा चौकार आणि आता चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावेची गरज. 7 चेंडू 1 धावेची गरज. एम एस धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आई गावदेवी वरब संघ हार्ड लक टॉप लक टीम अंताडे संघ